नमस्कार सर्व ताई दादांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजची रेसिपी बघून तुम्हाला समजलंच असेल की आज मी तुम्हाला स्पंज केक हा दाखवणार आहे. तर स्पंज केक आपण बनवलेला आहे तो गव्हाच्या पिठापासून. अगदीच पूर्ण केक हा घरच्या साहित्यामध्ये बनवलेला आहे. तर रेसिपी तुम्ही पूर्ण बघा आणि अशाच घरगुती रेसिपींसाठी बेल आयकनला क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढचे व्हिडिओ माझे तुम्हाला बघायला भेटतील. तुम्ही बघू शकता किती छान असा आपला एकदम जाळीदार असा केक तयार झालेला आहे. केक पूर्ण गव्हाच्या पिठाचा आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी पूर्ण बघा. तर इथे साहित्य घेतलेले आहे मी दूध, त्यानंतर मी इथे तेल घेतलेलं आहे, दही घेतलेलं आहे आणि 4 चमचे मी साखर घेतलेली आहे, गव्हाची पीठ 1 वाटी घेतलेली आहे आणि व्हॅनिला एसेन्स मी इथे घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथे घेतलेले आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर. तर इथे मी 1 वाटी घेतलेली आहे. सर्वात आधी मी पीठ वाटीमध्ये टाकून घेणार आहे. त्यानंतर मी इथे टाकणार आहे दही. मी हे सर्व साहित्य पिठामध्येच मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर मी इथे साखर घेणार आहे. साखर मी अख्खी घेतलेली आहे. त्यानंतर तेल इथे मी 3 ते 4 चमच मी इथे तेल घेतलेले होतं. तेलही मी त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि थोडे थोडे करून मी दूध टाकून घेणार आहे. मस्त पीठ आपल्याला जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. इथे मी थोडे थोडे दूध टाकून पीठ पूर्ण असं तयार करून घेणार आहे आपलं. थोडे थोडे दूध टाकून आपला हा केकचा बेस तयार करून घ्यायचा आहे. हे बघा इथे आपला बेस तयार झालेला आहे आणि त्यामध्ये मी आता टाकणार आहे इसेन्स. इसेन्सचे मी 4 ते 5 थेंब टाकून घेणार आहे. मी व्हॅनिला एसेन्स वापरलेला आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दुसरंही वापरू शकता किंवा आपली वेलचीही त्यामध्ये टाकू शकतात. तर इथे आपला बेस हा तयार झालेला आहे. संपूर्ण बेस तयार झाल्यानंतर इथे मी घेतलेला आहे अर्धा चमचा सोडा. त्यानंतर 1 पूर्ण चमचा मी इथे बेकिंग पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा सोडा मी छोट्या चमच्याने घेतलेला आहे. व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर मी इथे 2-4 दाणे होते माझ्याकडे चेरीचे, चेरी टाकून घेतलेली आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही भरपूर टाकू शकतात. इथे मी घेतलेले आहे 1 केकचे भांडे. त्याला मी बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी आता पीठ ओतून घेणार आहे. इथे आपला केक बेस तयार झालेला आहे. आपण आता याला शिजवून घेऊया. तर केक शिजवण्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 रिंग टाकून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण हा केकचा बेस लावून देणार आहोत. तर अशा प्रकारे मी केक बेस पातेल्यामध्ये ठेवून दिलेला आहे. त्यानंतर मी झाकण ठेवून देणार आहे. हे झाकण 25 ते 30 मिनिटं आपण ठेवणार आहोत. हे बघा आपले 30 मिनिटं झालेले आहेत आणि आपला केकही खूप छान असा फुललेला आहे. तर आता आपण चेक करून घेऊया शिजला की नाही. थोडी
कसर आहे, त्यामुळे मी परत त्याच्यावरती झाकण ठेवून शिजवून घेणार आहे. तर हे बघा, आपलं एकदम परफेक्ट असा केक शिजलेला आहे. तर आता मी त्याला थंड होण्यासाठी ठेवणार आहे. थंड झाल्यानंतर आपण केक काढून घेऊया. खूप छान असा गव्हाचा केक फुललेला आहे. तर इथे आपला केक थंड झालेला आहे आणि केकने अशी पूर्ण किनार अशी सोडून दिलेली आहे. म्हणजे आपण त्याला आता काढून घेऊया. हे बघा, खूप कसा छान असा केक आपला फुललेला आहे, मस्त. इथे साईडचा बटर पेपर काढून घेऊया. थंड झाल्यानंतर बटर पेपर काढायचा. हे बघा, आपला स्पंज केक किती छान असा झालेला आहे. खालून सुद्धा थोडासुद्धा जळालेला नाही आहे. तर इथे आपण केक कापून घेऊया. आणि तुम्हाला केकची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच घरगुती नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील.